नाशिकच्या अंबड परिसरातील पडवळमाळा येथे बुधवारी रात्री चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात 2 ते 3 जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील काही टवाळखोरांनी दहशत माजवत 4 चाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पडवळमाळा परिसरात असलेल्या एका कॉम्प्लेक्स खाली चहाच्या गाडीजवळ सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। 2 गटातील 4 ते 5 जणांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव करत काही जण लाकडी दांडके घेऊन आले होते अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। ही झटापट तब्बल 15 ते 20 मिनिटं सुरू होती। तसेच या ठिकाणी असलेल्या दुकानामधील टेबल खुर्च्यांची मोडतोड करून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली होती। याबाबत स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनीवरून माहिती देण्यात आली। यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तात्काळ पोलीस फौजफाटा घटनास्थळी रवाना केला। अंबड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली आणि परिसरातील तणाव निवळला। घटनेचा थरार काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून काही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून हाणामारी मागील मूळ कारणाचा तपास सुरू आहे। अंबड पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास करण्यात येत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सिडको।